नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कार्य पाहणार आहोत। त्यांनी केलेले सत्याग्रह, त्यांनी लिहिलेले ग्रंथ व पुस्तके तसेच सुरू केलेली वृत्तपत्रे यांबद्दल सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर जवळ महू या गावामध्ये झाला। त्यांचे मूळ गाव हे महाराष्ट्रातील रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील आंबवडे हे होते। त्या गावाच्या नावावरूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुढे चालून आडनाव आंबेडकर असे झाले। डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांचे वडील रामजी सपकाळ हे ब्रिटिश लष्करात सुभेदार या पदावर होते। बाबासाहेब आंबेडकर 3 व्यक्तींना गुरु मानत, त्यामधील पहिले गौतम बुद्ध, दुसरे संत कबीर आणि तिसरे महात्मा ज्योतिबा फुले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची सुरुवात 1919 पासून होते। साऊथ बरो कमिटी समोर त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्काची मागणी सर्वप्रथम केली। डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यांना प्रांतातील कौन्सिलमध्ये स्वतंत्र प्रतिनिधित्व असावे असा विचार सर्वप्रथम मांडला। तसेच सर्वच भारतीयांना मतदानाचा अधिकार पाहिजे ही देखील मागणी त्यांनी सर्वप्रथम केली। माणगाव परिषद 1920 या माणगाव परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते। त्यानंतर बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना बी.आर. आंबेडकर यांनी 1924 मध्ये केली। या सभेचे अध्यक्ष सर चिमनलाल सेटलवाड हे होते, तर कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बी.आर. आंबेडकर होते। या सभेचे ब्रीदवाक्य हे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असे होते। त्यानंतर 1926 मध्ये बी.आर. आंबेडकर यांनी समता सैनिक दलाची स्थापना केली। या दलाचा उद्देश शारीरिक, बौद्धिक व लष्करी या तिन्ही प्रकारचे शिक्षण देणे हा होता। भारतामध्ये 1927 मध्ये सायमन कमिशन आले होते। सायमन कमिशन समोर बी.आर. आंबेडकर यांनी अस्पृश्यांच्या कल्याणासाठी इंग्रज सरकारने काय केले पाहिजे याविषयीचा अहवाल सादर केला। त्यानंतर 20 मार्च 1927 रोजी महाड येथे सत्याग्रह केला। अस्पृश्य समाजाला महाड येथील चवदार तळ्यावर पाणी पिण्याचा हक्क मिळावा यासाठी बी.आर. आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह घडवून आणला। समता संघाची स्थापना 1927 मध्ये केली। समता संघाचा उद्देश हा समाजामध्ये समता निर्माण करणे व जातीभेद मोडणे हा होता। त्यानंतर समाजात वरिष्ठ व कनिष्ठ असा जातीभेद निर्माण करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन बी.आर. आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी केले। त्यानंतर बी.आर. आंबेडकर यांनी 3 मंदिर सत्याग्रह केले। अंबादेवी मंदिर सत्याग्रह 1928 मध्ये, पर्वती मंदिर सत्याग्रह 1929 मध्ये, तर काळाराम मंदिर सत्याग्रह 1930 ते 36 असा एकूण 6 वर्षे चालला। यानंतर आपण गोलमेज परिषदेबद्दल माहिती पाहूया। लंडन येथे 12 नोव्हेंबर 1930 रोजी पहिली गोलमेज परिषद भरली होती। डॉक्टर बी.आर. आंबेडकर या परिषदेला अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते। या परिषदेत त्यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली। ब्रिटनचे पंतप्रधान मॅकडोनाल्ड यांनी ही मागणी मंजूरही केली, पण अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी ही गांधीजींना मान्य नव्हती। त्यातूनच गांधीजी व आंबेडकर यांमध्ये मतभेद निर्माण झाले। त्यातूनच पुढे पुणे करार झाला। गोलमेज परिषदेत सांप्रदायिक प्रश्नावर एकमत न झाल्याने 16 ऑगस्ट 1932 रोजी ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी आपला निवाडा जाहीर केला। त्यानुसार मुस्लिम, हरिजन, शीख, ख्रिश्चन या सर्वांना अल्पसंख्याक समजून त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची घोषणा केली। पण गांधीजींनी दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात येऊ नये अशी विनंती ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांना केली। त्यानंतर 25 सप्टेंबर 1932 रोजी बी.आर. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये एक करार झाला। यानुसार प्रांतिक कायदे मंडळात 148 जागा हरिजनांसाठी राखीव ठेवण्यात आल्या। मॅकडोनाल्डच्या जातीय निवाड्यात त्या 71 होत्या, तर केंद्रीय कायदे मंडळात 18% जागा दलितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या। येवल्याची सभा 1935 या सभेमध्येच डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांनी हिंदू धर्म सोडण्याची घोषणा केली। या सभेत बाबासाहेबांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी ऐतिहासिक घोषणा केली। त्यानंतर 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली। 1942 मध्ये
अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. यानंतर आपण बाबासाहेबांचे शैक्षणिक कार्य पाहूया. बाबासाहेबांनी शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची या संस्थेची स्थापना 1945 मध्ये केली. 1946 मध्ये सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना, तर 1950 मध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. त्यानंतर 1956 मध्ये त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. यानंतर आपण डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे पाहूया. त्यामध्ये पहिले आहे मूकनायक. हे वृत्तपत्र त्यांनी 1920 मध्ये सुरू केले. या वृत्तपत्राच्या शीर्षस्थानी संत तुकाराम महाराजांचा अभंग होता. तर 1927 मध्ये बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले. या वृत्तपत्राच्या शीर्षस्थानी संत ज्ञानेश्वरांची ओवी होती. 1928 मध्ये समता हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले. जनता हे वृत्तपत्र 1930 मध्ये, तर प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र 1956 मध्ये सुरू करण्यात आले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले ग्रंथ पाहूया. कास्ट इन इंडिया 1924 मध्ये लिहिला. अनहिलेशन ऑफ कास्ट 1937 मध्ये, थॉट्स ऑन पाकिस्तान 1940 मध्ये, हू वेअर द शूद्रास 1946 मध्ये, द प्रॉब्लेम्स ऑफ द रुपी 1946, रानडे, गांधी अँड जिन्ना हा ग्रंथ त्यांनी 1943 मध्ये, व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स हा ग्रंथ त्यांनी 1945 मध्ये, तर द अनटचेबल्स हा 1948 मध्ये, थॉट्स ऑन लँग्विस्टिक स्टेट हा 1955 मध्ये, रिडल्स इन हिंदुइझम 1957 मध्ये आणि त्यांचा शेवटचा ग्रंथ बुद्ध अँड हिज धम्मा हा 1957 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. यानंतर आपण आता बाबासाहेबांचे काही निवडक विचार पाहूया. देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढले पाहिजे. अस्पृश्यता ही लोकांची लहर आहे. भिक्षेने गुलामगिरी मिळते, स्वातंत्र्य नाही. समाजाच्या खालच्या पातळीवरील लोकांना मानाचे व प्रतिष्ठेचे जीवन प्राप्त होणे हा स्वातंत्र्याचा खरा अर्थ आहे. जर या सेशनची कोणाला PDF पाहिजे असेल तर आपल्या सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.